मागील भागात अचानक प्रियाला मागून कोणीतरी आवाज देत होतं. प्रिया, प्रिया. तो आवाज ऐकून ते तिघं थांबतात आणि मागे वळून बघतात. आता पुढे तर कम्युनिकेशन स्किलचे पाटील सर प्रियाला आवाज देत होते आणि ते सर रितेशचे मित्र होते, म्हणून ते प्रियाला आवाज देत होते. ते पाटील सर त्यांच्याजवळ येतात आणि प्रियाशी बोलू लागतात. पाटील सर, प्रिया, गॅदरिंग झाल्यानंतर तुला घरी ड्रॉप करायला मी येणार आहे, ओके? प्रिया मान हलवून हो म्हणते. पाटील सर, गॅदरिंग संपल्यानंतर गेट नंबर 2 वर उभी राहा. प्रिया परत मान हलवून हो म्हणते. पाटील सर, ज्योत्स्ना, तू पण प्रियाच्याच एरियामध्ये राहतेस का? ज्योत्स्ना, नाही सर, माझा स्टॉप खूप आधी येतो, तिचा स्टॉप थोडा लांब आहे. पाटील सर, ओके, पण त्याच रूटला आहे का? ज्योत्स्ना, ज्योत्स्ना पण मान हलवून हो म्हणते. पाटील सर, ओके, मग तुम्ही दोघी पण या माझ्या सोबत. अजून 2 मुली आहेत कम्प्युटर डिपार्टमेंटच्या, त्या दोघी पण माझ्या घराकडेच राहतात. जो आणि प्रिया दोघी पण मान हलवून हो म्हणतात आणि तिथून निघतात. इंडोर स्टेडियम जवळ ते तिघ जातात. त्यांचा पूर्ण क्लास तिथे जमा झालेला असतो. फक्त ज्यांनी गॅदरिंग मध्ये भाग घेतलेला असतो ते मुलं आणि मुली नसतात. प्रियाच्या क्लासमधील सर्व मुलं आणि मुली मिळून पूर्ण क्लासचा फोटो काढतात. नंतर मग कोणी सोलो फोटो काढतं तर कोणी ग्रुपमध्ये. खूप सारे फोटो काढून झाल्यावर सर्वजण गॅदरिंगच्या अरेंजमेंटकडे जातात आणि गॅदरिंग बघण्यासाठी स्टेज जवळ खुर्ची पकडू लागतात. प्रिया आणि जो स्टेज पासून थोडं लांबच बसतात. गॅदरिंग सुरू होईपर्यंत त्या दोघी त्यांचे नुकतेच काढलेले फोटो मोबाईल मध्ये बघू लागतात. थोड्या वेळाने गॅदरिंग सुरू होते. सर्वजण गॅदरिंग पाहू लागतात. खूप छान छान डान्स परफॉर्मन्स आणि सिंगिंग परफॉर्मन्स होत असतात. इतक्यात फॅशन शो स्टार्ट होतो. फॅशन शो मध्ये तेजू आणि सुनीलने भाग घेतलेला असतो. ते दोघं कपलने कॅटवॉक करणार असतात. सर्व परफॉर्मरचा कॅटवॉक झाला आणि शेवटी तेजू आणि सुनील स्टेजवर आले. तेजूने गुडघ्यापर्यंतच शॉर्ट ड्रेस घातलेला होता आणि सुनीलने 3 पीस सूट घातला होता. कॉर्पोरेट कपल थीम मध्ये ते दोघं आलेले होते. त्यांना दोघांना बघून प्रियाचे डोळे विस्फारले, पण लगेच तिने स्वतःला समजावलं, तो तुझा भूतकाळ आहे आणि त्याने तुला धोका देऊन तिचा हात पकडला आहे, मग त्याच्याविषयी काय विचार करायचा, असं म्हणून ती नॉर्मल झाली. आणि जोने तिला इतकं विचार करताना पाहून तिच्या खांद्यावर हात ठेवला. प्रियाने जोचा हात हातात घेतला आणि तिला डोळ्यांनीच खुणवलं. आय एम फाईन डिअर. जो पण तिचं बोलणं समजली. आता दोघी जणी स्टेजकडे बघू लागल्या. स्टेजवर सुनील तेजूच्या कमरेत हात घालून फोटोग्राफरला पोज देत होता आणि इतक्यात लाईट गेली. सर्वीकडे अंधार झाला. अमावस्येची रात्र होती म्हणून आकाशात चंद्रही नव्हता. सर्वीकडे काळा कुट्ट अंधार पसरला आणि धाडकन कुणाचा तरी पडण्याचा आवाज झाला. स्टेज कडून आवाज आला तो. सर्व घाबरून गेले आणि लगेच 2 मिनिटात लाईट आली. सर्वजण स्टेजकडे पाहू लागले तर बघतात तर काय, तेजू एकटी स्टेजवर उभी आहे. सुनील दिसत नव्हता. अचानक पहिल्या रांगेतला एक मुलगा उठून उभा राहिला आणि जोरात ओरडला, अरे, हिचा पार्टनर इथे खाली पडला आहे, असं बोलून तो हसू लागला. सर्वजण त्या मुलाचं बोलणं ऐकून त्याने दाखवलेल्या ठिकाणी पाहू लागले. सुनील खरंच उलटा होऊन स्टेज खाली पडला होता आणि त्याला तिथून उठताही येत नव्हतं. तो खूप प्रयत्न करत होता. हे दृश्य पाहून सर्वजण पोट धरून हसू लागले. जो तर प्रियाला टाळ्या देऊन देऊन हसू लागली. प्रियालाही तिचं हसू कंट्रोल झालं नाही. ती पण हसू लागली. स्टेजवर उभ्या असलेल्या तेजूला वाईट वाटू लागलं. तिने पटकन फॅशन शो अरेंज करणाऱ्या टीमला सांगितलं. त्या सर्वांनी मिळून सुनीलला उचलून उभं केलं आणि ते तिथून निघून गेले. सुनीलला खूप अपमानास्पद वाटू लागलं. तो स्टेजवर न जाता खालूनच बॅक स्टेजला निघून गेला. ते पाहून तेजू स्टेजवरून निघून गेली. लास्ट राऊंडला सर्व परफॉर्मर रॅम्प वॉक करण्यासाठी आले, पण तेजू आणि सुनील आले नाही. फॅशन शो नंतर फक्त मुलींना जेवणासाठी जायला सांगितलं आणि मुलं गॅदरिंग पुढे कंटिन्यू पाहू लागली. जेवणाच्या तिथे पण जो सुनीलवर जोक पास करत होती आणि प्रिया आणि त्यांच्या अजून 2-3 क्लासमेट जो जोरात हसत होत्या. ते पाहून तेजू त्यांच्याजवळ आली आणि म्हणाली, इतकं काय झालं ग हसायला? तो एक ऍक्सिडेंट होता, असं कुणाच्या फजितीवर हसायचे नसते. तेजूचं लेक्चर ऐकून प्रियाची सटकली, पण तिने कंट्रोल केलं आणि म्हणाली, आम्ही त्याच्यावर नव्हतो हसत, आमचा दुसरा विषय चालू आहे. तेजू, किती खोटं बोलतेस ग? तुला लाज नाही वाटत का आपला बेस्ट फ्रेंड आणि आपल्याच एक्स बॉयफ्रेंडवर हसताना? तेजूचं बोलणं ऐकून प्रिया काही बोलणार इतक्यात जोने तेजूला धक्का दिला आणि म्हणाली,
ए हॅलो, एक्स बॉयफ्रेंड आणि एक्स बेस्ट फ्रेंड असं म्हणायचं आहे ना तुला? आणि आवाज खाली. माझ्या मैत्रिणीशी असं उद्धटपणे बोलायचं नाही. आणि कोण ग तू? तू आणि प्रियाची बेस्ट फ्रेंड? हा हा हा. आपल्या बेस्ट फ्रेंडचा बॉयफ्रेंड होताना लाज नाही वाटली आणि तिची लाज काढते आहेस तू? जोचं रौद्र रूप पाहून तेजू तर घाबरते, पण प्रियाही घाबरते. प्रिया लगेच जोचा हात हातात घेते आणि म्हणते, रिलॅक्स डिअर. जो हळूहळू रिलॅक्स होऊ लागते. आता प्रिया तेजूकडे तोंड वळवते आणि म्हणते, हे बघ, आज जे झालं ना ते योग्यच झालं आणि देवाने त्याला शिक्षा दिली त्याच्या चुकांची. प्रियाचं असं बोलणं ऐकून तेजू शॉक होते आणि म्हणते, तुझ्याशी ब्रेकअप करून त्याने मला गर्लफ्रेंड बनवलं ही चुकी आहे का त्याची? प्रिया थोडी हसते आणि म्हणते, तुझ्या बोलण्यावरून असं समजते की त्याने तुला काहीच सांगितलं नाही आहे. जाऊ दे, सोड. त्याला गरज वाटली नाही तुला सांगाविषयी, मग मी का म्हणून सांगू? तेजू, काय? काय मला माहिती नाही? त्याने मला काय सांगितलं नाही आहे? प्रिया, त्याला जाऊन विचार आधी. त्याने तुला नाहीच सांगितलं तर मी नक्कीच सांगेल तुला. ओके? प्रियाचं असं बोलणं ऐकून तेजू तिथून तनफन करत निघून जाते. जो आणि प्रिया जेवण करतात आणि राहिलेली गॅदरिंग पाहायला येऊन बसतात. जवळपास 1 तासाने गॅदरिंग संपते. सर्व कार्यक्रम खूप छान होतात. जे ते घरी जायला निघतात. पाटील सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रिया आणि जो गेट नंबर 2 जवळ उभी असतात. इतक्यात राहुल तिथे येतो. राहुल, चला मुलींनो, मी निघतो घरी जायला. तुम्हाला पाटील सर घरी ड्रॉप करणार आहेत, पण मला नाही कोणी ड्रॉप करणार. जो, जळतो आहेस का आमच्या नशिबावर? आणि तुला आता वेळ भेटला का? सुषमाच्या मागे मागे फिरत होतास ना, पाहिलं मी तुला. राहुल, मी? नाही ग, नाही ग. कधी पाहिलंस तू? चला चला चला, बाय बाय, भेटू मंडेला. गुड नाईट. राहुलचं असं वागणं पाहून दोघे एकमेकींना टाळ्या देऊन हसू लागल्या. प्रिया, तू कधी पाहिलं होतं ग त्याला सुषमा मागे फिरताना? जो, मी कुठे पाहिलं? मी तर असाच दगड फेकला, पण दगड बरोबर पक्षाला लागला. असं म्हणतात त्या दोघी परत हसू लागल्या. 5 मिनिटांनी पाटील सर त्यांची कार घेऊन तिथे आले. कारमध्ये ऑलरेडी 2 मुली मागच्या सीटवर बसल्या होत्या. प्रिया आणि जो गाडीच्या मागच्या सीटवर बसणार तर पाटील सर म्हणाले, अगं तुम्ही सर्व मागेच बसणार का? आणि मी काय ड्रायव्हर सारखं गाडी चालू का? एकीने पुढे येऊन बसा. आता त्या चौघींना प्रश्न पडला की कोण पुढे जाणार. त्या चौघी एकमेकींकडे पाहू लागल्या, पण एक पण पुढे जायला तयार नसते. 5 मिनिट होतात तरी कोणीच पुढच्या सीटवर बसायला आले नाही. ते पाहून पाटील सर म्हणतात, ज्योत्स्ना, ये पुढच्या सीटवर. पाटील सरांचा आवाज ऐकून बाकी तिघी रिलॅक्स झाल्या. पण ज्योत्स्नाच्या चेहऱ्यावर 12 वाजतात. ती पाय आपटत पुढच्या सीटवर जाऊन बसते. पाटील सर गाडी स्टार्ट करतात आणि गाडी मुलींच्या घराकडे निघते. सर्वात आधी ज्योत्स्नाचं घर येतं. ती कारमधून उतरते आणि पाटील सरांना थँक्यू म्हणते आणि प्रियाला बाय करून घरात जाते. थोडे पुढे जात नाही की उरलेल्या 2 मुलींमधली एक मुलगी उलट्या करू लागते. पाटील सरांची गाडी खराब होते, पण तरी सर काही बोलत नाही. गाडी चालवत असतात आणि ते प्रियाला घरी न सोडता तिच्या स्टॉपवर सोडतात आणि म्हणतात, सॉरी प्रिया वहिनी, तुला घरी ड्रॉप करणार होतो, पण ह्या मुलीला फारच त्रास होतो आहे, म्हणून इथेच ड्रॉप करतोय. जाशील ना तू घरी? घरी पोहोचल्यावर रितेशला सांग मला कॉल करायला. मी वाट पाहीन त्याच्या फोनची. प्रिया फक्त मान हलवून हो म्हणते. खरं तर तिला पण भीती वाटत होती, पण आता काय करणार आणि कसं सांगणार सरांना? पण मग ती शांत राहते. आणि पाटील सर इतकं काही बोलून गेले की तेव्हा त्याला काही समजलंच नाही. पण नंतर ती विचार करू लागली की घरी गेल्यावर रितेशला कसं सांगू पाटील सरांना कॉल करा म्हणून? रितेश तर पुण्याला आहेत आणि मी इथं मुंबईला. तिचं उत्तर पाहून पाटील सर गाडी सुरू करून निघून जातात. आता प्रिया जीव मुठीत घेऊन रस्त्याने चालू लागते की तिला जाणवते की तिच्या मागे माणसांच्या बोलण्याचा आवाज येतो आहे आणि ती मागे वळून बघते. मागे वळून जे बघते ते बघून ती सुन्न होते. ती चालता चालता कधी पळायला लागते तिलाही कळत नाही. तिच्या मागे 3 धिप्पाड काळे कुट्ट दाढी आणि मिशी भरघोस वाढलेली टपोरी माणसं येत होती. त्यांना बघून प्रिया पळायला लागली, म्हणून ते पण तिच्या मागे पळू लागले. त्यातला एक तिला आवाज येतो, ए ए चम्मक छल्लो, रुक जा जरा, रुक जा. असा आवाज ऐकून तर प्रियाच्या तोंडचं पाणीच पळालं. तिचा स्पीड अजून वाढला. ती घडी घडी मागे बघत होती आणि पुढे पळत होती. तिचं पळताना पुढे लक्षच नव्हतं आणि ती धाडकन एका भारदस्त छातीवर आदळते आणि दणकट बाहू तिला घट्ट मिठीत येतात.
पण तिला ती मिठी, ते दणकट भाऊ आणि भारतस्थ छाती ओळखीची वाटली. पण ती इतकी घाबरली होती की ती त्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागली. ती जितका त्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करत होती, तितकीच ती मिठी तिला घट्ट होत होती. प्रियाच्या मागून येणारे 3 दांडगे टपोरी माणसं तिथे पोहोचले आणि समोरील दृश्य पाहून शॉक झाले. त्यातला एक म्हणाला, ए हेलो भाई साहब, तुम कहाँ से टपक पड़े यहाँ पे? ये हमारी शिकार है. असं म्हणताच प्रियाला मिठीत घेतलेला व्यक्ती जोरात ओरडला, ए अपनी जबान पे लगाम दे, ये मेरी थी, मेरी है और हमेशा मेरी रहेगी. त्याचा भारदस्त आवाज ऐकून ते तिघ टपोरी घाबरले आणि प्रिया शॉक झाली आणि आनंदही झाली, कारण तो आवाज रितेशचा होता. प्रियाने लगेच रितेशच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करणं सोडून त्याला घट्ट मिठी मारली. त्या टपोरी मधला एक दुसऱ्या दोघांना म्हणाला, ए चलो यहाँ से निकलते हैं, खामखा इससे पिट जाएंगे नहीं तो. दुसरा टपोरी त्या पल्लेला म्हणतो, अबे तू चुप बैठ बे, हम 3 है और ये अकेला है. त्या टपोरीचं बोलणं चालू होतं ते पाहून रितेश प्रियाचे हात पकडतो आणि तिला मिठीतून बाजूला करतो आणि म्हणतो, तू मला फोन का नाही केलास? इतकं मोठं संकट ओढवलं तरी? प्रिया, अहो मला काय माहिती तुम्ही मुंबईला आला आहात म्हणून. तिसरा टपोरी प्रिया आणि रितेशचं बोलणं कान देऊन ऐकत होता. तो लगेच त्या दोघांना मोठ्याने ओरडून म्हणाला, अबे सालो, ये दोनों पती पत्नी है, चलो निकलो नहीं तो पिट जाएंगे. असं बोलून ते तिघ टपोरी तिथून पळू लागले. पळता पळता दुसरा टपोरी, तुझे कैसे पता चला बे कि वो उसका पति है? तीसरा टपोरी, अबे वो लड़की उसको अहो नाम से पुकार रही थी और मराठी में पति को अहो ही बोलते हैं. और एक बात, वो आदमी उस लड़की के बारे में कैसे बोल रहा था? वो मेरी थी, मेरी है और हमेशा मेरी रहेगी. ये सुन के ही मैं आधी बात समझ गया था. इकडे प्रिया आणि रितेश त्या दिगांना असं पळताना पाहून जरा रिलॅक्स झाले. रितेश लगेच रागात तिचा हात पकडतो आणि घराकडे निघतो. मोठी मोठी पावले टाकत तो चालू लागतो आणि प्रिया त्याच्या मागे नुसती पळत येत असते. घरी पोहोचताच प्रिया रितेशला म्हणते, पाटील सरांना कॉल करून द्या, ते तुमच्या फोनची वाट पाहत असतील. रितेश लगेच फोन काढून पाटील सरांना कॉल करतात आणि प्रिया सुखरूप घरी पोहोचली असे सांगतात. रितेशचा फोन होईपर्यंत प्रिया वॉशरूम मध्ये जाऊन ड्रेस बदलून फ्रेश होऊन बाहेर येते. रितेश बेडवर आडवा पडतो. त्याला त्या टपोरी माणसांना पाहून थोडं टेन्शन आलं होतं, म्हणून तो थोडा वेळ शांत बसून राहतो. प्रिया तिच्या कपड्यांच्या घड्या करते आणि कपाटात ठेवते. किचन मध्ये जाऊन एक बॉटल पाणी भरून आणते. इतक्या वेळ होऊनही रितेश काहीच बोलत नाही ते पाहून ती नाराज होते आणि ती बेडवर बसते. ती बेडवर बसताच रितेश भानावर येतो. रितेश, प्रिया, मी काय विचारतो आहे त्याचं मला खरं खरं उत्तर हवं आहे आणि लगेच हवं आहे. रितेशचा असा कठोर आवाज ऐकून प्रिया घाबरते आणि मान हलवून हो म्हणते. रितेश, तू इतक्या मोठ्या संकटात सापडली तरी तू मला कॉल का केला नाहीस? प्रिया, ते तुम्ही पुण्याला आहेत असं मला वाटलं आणि मग कॉल करून काय होणार म्हणून. रितेश रागात ओरडून म्हणतो, वेडी आहेस का तू? कॉल करून काय होणार म्हणे? आज पाटीलने मला कॉल केला नसता आणि मी जर आज तिथे आलो नसतो तर काय झालं असतं? कळतंय का तुला काही? प्रिया रितेशचं रौद्र रूप पाहून शांत बसते. रितेश बोलून गेला असं, पण त्याला त्याच्याच बोलण्याचा पस्तावा आला. तो उठला आणि प्रिया जवळ गेला. ती बेडवर बसली होती खाली मान घालून. त्याने तिचा हात हातात घेतला. रितेशचा स्पर्श होताच प्रिया लगेच बेडवरून उठून उभी राहिली. रितेशने लगेच तिला स्वतःकडे ओढलं आणि तिला मिठीत घेतलं. तिच्या डोक्यावरून हात फिरू लागला. त्याचं असं वागणं पाहून तिचं पण मन भरून आलं. तिने पण त्याला घट्ट मिठी मारली. बॅकग्राऊंडला म्युझिक वाजू लागलं. रफ्ता रफ्ता हो गई तू ही मेरी जिंदगी, रफ्ता रफ्ता हो गई चारों तरफ रोशनी. थोड्या वेळाने रितेशने प्रियाचा चेहरा दोघं हातांच्या ओंजळीत घेतला आणि म्हणाला, तुला जर आज काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो, असं म्हणतो आणि तिच्या कपाळावर त्याचे ओठ टेकवतो. रितेशने कपाळावर किस करताच प्रिया तिचे डोळे घट्ट मिटून घेते. रितेश पुढे बोलू लागतो, पुण्यात जे घडलं त्याचा तुझा राग अजून गेला नाही का? आणि त्यामुळे तू मला कॉल नाही केला का? असं ऐकून प्रिया परत पुण्याच्या त्या दिवसांच्या आठवणीत जाते आणि काहीच उत्तर देत नाही. रितेश त्याच्या एका हाताने तिची हनुवटी धरतो आणि वरती करतो आणि म्हणतो, बोल ना प्रिया,
तू काहीच का बोलत नाहीस? प्रिया मान हलवून नाही असं म्हणते. रितेश, मला असे इशाऱ्याने उत्तर नकोय. तू तोंडाने बोलून मला उत्तर दे. प्रिया, नाही, तसं काही नाही. मला राग वगैरे काही आला नाही आहे. फक्त थोडं वाईट वाटलं होतं तेव्हा. रितेश, सॉरी यार, माझ्या अशा वागण्याची मी माफी मागतो. प्रिया, माफी नका मागू, इट्स ओके. रितेश, प्लीज माझ्याशी पहिल्यासारखं बोल ना. असा दुरावा नको ग. मला हा दुरावा सहन होत नाही आहे. प्रिया, आपण कुठे दूर आहोत? आपण तर एकमेकांच्या मिठीत आहोत. रितेश, तू नक्की विसरली ना ते सर्व? प्रिया मान हलून हो म्हणते. रितेश, ओके, थँक्यू डिअर. प्रिया, असं म्हणून त्याला घट्ट मिठी मारते. तो पण तिला घट्ट मिठीत घेतो. दोघांचं मिठी मारून मन भरल्यावर दोघं मिठीतून वेगळे होतात आणि बेडवर आडवे होतात. रितेशच्या खांद्यावर डोकं ठेवून प्रिया त्याला चिपकून झोपते. तिचा एक हात त्याच्या छातीवर असतो. रितेशचा एक हात तिच्या डोक्याखालून तिच्या खांद्यावर जातो आणि रितेश त्याच्या दुसऱ्या हाताने त्याच्या छातीवरील हात पकडतो. रितेश, प्रिया, तुला त्या टपोरी माणसांना पाहून भीती नाही वाटली का ग? प्रिया, भीती वाटली ना, म्हणून तर पुढे न पाहता पळत होते. पण मला असं वाटलं त्यांच्यापेक्षा माझी रनिंग खूप चांगली आहे. ते माझ्यापर्यंत पोहोचायच्या आत मी नक्कीच घरी पोहोचले असते. रितेश, मला तू पळत येताना दिसली तेव्हा खूप टेन्शन आलं होतं. पण नंतर सर्व ठीक झालं. मग जरा रिलॅक्स झालो. मला तुझी अशी कंडिशन पाहून स्वतःचा राग येत होता. मी पैसे कमवण्यासाठी तुझी सेफ्टी तर नाही पणाला लावत आहे ना, असं वाटू लागलं होतं. प्रिया, अहो, तुम्ही खूप विचार करताय. मी रोज सायंकाळचे 6 वाजेपर्यंत घरी पोहोचते. आज गॅदरिंग होती म्हणून लेट झालं. तुम्ही जो विचार करताय तसं काहीच नाही आहे. तुम्ही रिलॅक्स व्हा. रितेश, ओके. प्रिया, मला एक सांगा, तुम्ही अचानक कस काय मुंबईला आलात? उद्या तर सुट्टी नाही, परवा सुट्टी आहे, मग? रितेश, उद्या मुंबईच्याच ब्रांचमध्ये माझं काम आहे आणि परवा शनिवार रविवार असल्यामुळे सुट्टी आहे, म्हणून आलो. प्रिया, ओके, म्हणजे तुम्ही आता संडे पर्यंत आहात इथे? रितेश, हो. का बरं असं विचारते आहेस? प्रिया, मला पण संडे पर्यंत सुट्टी आहे. रितेश, हो का? अरे वा. प्रिया, असेच गप्पा मारत मारत दोघं झोपी जातात. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे प्रिया लवकर उठून फ्रेश होऊन किचन मध्ये जाते आणि चहा आणि नाश्ता आणि स्वयंपाकही बनवते. रितेशला ड्युटी असते म्हणून तोही लवकर उठून फ्रेश होऊन ऑफिसची तयारी करून डायनिंग टेबलवर येऊन बसतो. प्रिया त्याला नाश्ता वाढते आणि ती स्वतःचा चहा घेते, त्याच्याबरोबर डायनिंग टेबलवर बसते. रितेश तिला म्हणतो, आज सायंकाळी सुशांतने आपल्याला डिनरसाठी बोलवलं आहे, तर तू रेडी राहा. प्रिया, असं अचानक बोलवलं त्यांनी डिनरसाठी? रितेश, हो, त्यांना कसलं तरी सेलिब्रेशन करायचं आहे आपल्यासोबत म्हणून बोलवलं आहे. प्रिया, कसलं सेलिब्रेशन? रितेश, अगं मला पण काही माहिती नाही. प्रिया, ओके. रितेश टिफिन घेऊन ऑफिसला निघून जातो. प्रियाचे सर्व कामं झालेले असल्यामुळे ती रूम मध्ये जाते आणि सुशांत दादांची बायको म्हणजे सौम्या तिला मेसेज करते. प्रिया मेसेज करते सौम्याला, हाय सौम्या, कशी आहेस? सौम्या पण मोबाईल बघत असते. प्रियाचा मेसेज बघून ती लगेच रिप्लाय देते. सौम्या, हाय प्रिया, मी मजेत, तू कशी आहेस? प्रिया, मी पण मजेत. आज काय स्पेशल डिनरसाठी बोलवलं आहेस तुम्ही? सौम्या, तू ये ना, मग सांगेन ना काय स्पेशल आहे ते. प्रिया, ओके, ठीक आहे, भेटू मग सायंकाळी, बाय. सौम्या, बाय, लवकर ये ग पण. प्रिया मोबाईल बंद करते आणि अभ्यास करत बसते. काय आहे सौम्याकडे स्पेशल? स्पेशल न्यूज ऐकल्यानंतर प्रिया कशी रिॲक्ट होईल जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचा भाग प्रकाशित करताच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. प्लीज मला सपोर्ट करण्यासाठी सबस्क्राईब करा. थँक्यू.